नमस्कार मित्रांनो, दुधाच्या दरात वाढ, भेसळयुक्त दुधामुळे महाराष्ट्रात मोठी कारवाई. नेमकं काय घडलं? तुम्ही रोज दूध पिता का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सध्या महाराष्ट्रात एकच घडामोड सुरू आहे, म्हणजेच की दुधाच्या दरात वाढ आणि दुसरी म्हणजे भेसळयुक्त दुधाविरुद्ध प्रशासनाची मोठी कारवाई. FDA आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी भेसळयुक्त दुधाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून भेसळयुक्त दुधामध्ये जर दुधामध्ये भेसळ आढळली तर त्या डेअरींना किंवा त्या संचालकांना सील करण्यात येत आहे. परंतु आता मोठा प्रश्न पडला आहे की दुधाच्या दरामध्ये कितीपर्यंत वाढ झालेली आहे व दुधाच्या दरात कुठपर्यंत आता वाढ होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मित्रांनो, गेल्या काही दिवसात काही भागामध्ये दुधाचे दर वाढल्याची चर्चा सुरू आहे. याचे मागचे अनेक कारणे सांगितली जात आहे. पहिले कारण म्हणजे उत्पादन खर्च वाढणे. बघा, याच्यामधले काही महत्त्वाची कारण सांगितली जात आहे की पहिले म्हणजे की दुधाचे खर्च वाढणे, जनावरांचा चारा, पशुखाद्य, औषधे, वीज, त्याचप्रमाणे वाहतूक खर्च वाढल्यामुळे दुधाच्या उत्पन्नाचा खर्चही वाढल्या असल्या कारणास्तव दुधाचा दर आता वाढल्या जात आहे किंवा आता दुधाचा दर वाढला असं सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे. दुसरे कारण म्हणजे काही भागात दूध संकलनामध्ये घट झालेली आहे. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भेसळयुक्त दुधाविरोधात कठोर कारवाई सुरू झाली. बघा, भेसळयुक्त दुधामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते, परंतु आता FDA आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी मोठी कारवाई करत भेसळयुक्त दूध जे मिसळत होते त्यांच्या आता मुसके आवळल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता भेसळयुक्त दुधाविरोधात मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारने ही कारवाई केलेली असून भेसळ रोखण्यासाठी अन्न व प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत तपासणी मोहीम सुरू आहे. अनेक डेअऱ्या, दूध संकलन केंद्र, विक्रेते यांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता दुधाच्या दरामध्ये मोठी वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 10 ते 15 रुपयाच्या दरामध्ये दुधाच्या दरामध्ये आपल्याला हे दर आता आपल्याला पाहायला मिळत आहे. गाईचा जो 45 रुपये जो दर आपल्याला पाहायला मिळत होता त्या दरामध्ये आता 4 ते 5 रुपयापर्यंतची वाढ आणि म्हशीच्या दरामध्ये जवळजवळ 10 ते 5 रुपयापर्यंतची वाढ आपल्याला फक्त या एक 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाली. परंतु FDAच्या खूप साऱ्या कारवाईनंतर या दरामध्ये सुद्धा अजून आपल्याला वाढ पाहायला मिळू शकते. यामध्ये जर पाहायला गेलं तर याचा दुधाचा बाजारावर काय परिणाम झाला ते सुद्धा आपण पाहणार आहोत. कारवाईमुळे काही ठिकाणी दूध पुरवठा कमी झाला. बघा, कारवाईमुळे अनेक ठिकाणी दूध पुरवठा कमी झाला. भेसळ करणाऱ्या साखरीवर नियंत्रण असल्यामुळे बाजारात दूध कमी पडू लागली. काही भागात दुधाचे दर वाढ दिसत आहे, पण काही भागामध्ये दुधाचे दर हे कमी झालेले पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्याचे दर सारखेच वाढले नाहीत, परंतु बहुतांश भागामध्ये दुधाचे दर आपल्याला वाढताना पाहायला मिळाले. ग्राहकांनी कोणती काळजी घ्यायची आहे? दूध विक्रेत्याकडूनच घ्यायचं आहे, म्हणजे की शेतकरी असेल किंवा ओळखीच्या ठिकाणूनच दूध घ्यायचं आहे. संशयास्पद वास, रंग किंवा चव जाणवल्यास ते दूध वापरू नका, असे सुद्धा अन्न व प्रशासन विभाग FDA च्या मार्फतच सांगण्यात येत आहे. भेसळ संशय असल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार करा. दूध पॅक घेताना उत्पादन तारीख आणि कालबाह्य तारीख सुद्धा हे तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, दूध आता महाग का होऊ लागले आहे? बघा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. दुधाचे दर पुढील काही काळात उत्पन्न, पुरवठा, हवामान, पशुखाद्याचा खर्च आणि सरकारच्या धोरणावरून अवलंबून राहतील. बघा, यामुळे सर्वात मोठी दरवाढ असे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु परिस्थितीनुसार दर सुद्धा आता यामध्ये आपल्याला बदलताना पाहायला मिळू शकते. यामध्ये बघत चला, आता
मित्रांनो, भेसळयुक्त दुधाचा हा केवळ कायद्याचा विषय नाही, पण तो आपल्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. बघा, या भेसळयुक्त दुधामुळे आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणावरती याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण रोजच्या जीवनामध्ये दुधाचा वापर करतो, परंतु आपण कोणतं दूध वापरतो हे आपल्याला समजणं थोडं अवघड आहे. परंतु FDA आयुक्त यांच्या मार्फत आता मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्यामुळे सर्वांनाच आता काळजी लागलेली आहे की आपण जे दूध डेअरीमधून आणतो ते दुधामध्ये भेसळयुक्त तर नाही. भेसळयुक्त कारवाई होणे आवश्यक आहे, पण याच वेळी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे आणि ग्राहकाचं शुद्ध दूध मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या भागात दुधाचा दर वाढला आहे का? तुम्हाला कधी भेसळयुक्त दुधाचा अनुभव आलेला आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचं आहे. यामध्ये बघा, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या डेअरीमध्ये दुधाचे दर आपल्याला वाढताना पाहायला मिळाले. परंतु शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर कोणकोणत्या दुधाच्या दरामध्ये ही वाढ झालेली आहे. म्हशी असेल किंवा गाई असेल, गाई आणि म्हशींच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात ती वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की आता या दुधाच्या दरामध्ये ही मोठी वाढ म्हणावी लागणार आहे. कारण की FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईमुळे आता दुधाच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, जवळजवळ 4 ते 5 रुपयांनी गाईच्या दुधात तर म्हशीच्या दुधात 7 ते 10 रुपयापर्यंतची वाढ ही आपल्याला पाहायला मिळत आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांच्या मोठ्या कारवाईमुळे हे दुधाच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळाली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये बघा, तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्यामध्ये दुधाचा काय भाव आहे, दुधाचा काय रेट आहे ते सुद्धा आम्हाला जाणून ते सुद्धा आम्हाला समजेल आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती येईल. यामध्ये बघा, दुधाचा दर काही भागांमध्ये दुधाच्या दरात वाढ झाली. महाराष्ट्रात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न प्रशासन FDAची कारवाई सुरू केल्यानंतर अनियमित डेअऱ्यांवर कारवाई सुरू झाली. त्यामुळे या ठिकाणी दुधाचा पुरवठा कमी झाला आहे आणि घाऊक तसेच किरकोळ दर वाढल्याची नोंद झालेली आहे. मोठ्या डेअऱ्यांना उत्पादन खर्च आणि पुरवठ्याच्या कारणामुळे दर वाढण्याचाही इशारा दिला आहे. भेसळयुक्त दुधाचे प्रमुख कारणे बघा, भेसळयुक्त दूध खाल्ल्याने आपल्या शरीरावरती कोणकोणते परिणाम होतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये बघा, पोटदुखी, जुलाब, उलट्या यासारखे त्रास होऊ शकते. डिटर्जंट, युरिया किंवा इतर रसायन मिळालेल्या असल्यास यकृत, मृतपिंड आणि पचन प्रक्रियेवर गंभीर परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लहान मुले असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल यांना अधिक धोका या भेसळयुक्त दुधाचा आपल्याला पाहायला मिळतो. राज्यभरात भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी FDAने कठोर कार्यवाही आणि निलंबनाची प्रक्रिया जोमाने सुरू केलेली आहे व गुन्हे दाखल करण्याची मोहीमसुद्धा आता यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता दुधाच्या दरामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.